सुरुवातीला जर आपण बघितलं तर बारामतीला जिल्हा करून टाकला ह्यांनी। आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणा टायपिंग एररला काय फरक जातो। एक तर इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याच्यामध्ये कुठेही काही चुकलं नाही पाहिजे ही भूमिका नाही तर ही जबाबदारी त्या लोकांची त्या अधिकाऱ्यांची आहे। पण इथं जिल्हा चुकवलाय आणि त्याच्यानंतर बारामती म्युनिसिपल महानगरपालिका अशी त्यांनी तिथं दाखवले जी नाही आहे। म्हणजे या टायपोग्राफिकल एरर हे जे झाले त्याच्यावरनं AIB किती सिरियस आहे या रिपोर्ट बद्दल हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं। आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एअरक्राफ्ट वॉज ऑब्झर्व टू हॅव बँक टुवर्ड्स द राईट, म्हणजे राईट साईडला बँक झालं होतं। म्हणजे जे पंखा असतो लेफ्ट साईडचा पंखा जर खाली असेल तर त्याला आपण लेफ्ट बँक बनतो। त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर सिद्ध होतं राईट बँक नव्हतं झालं, लेफ्ट बँक झालं होतं आणि ते लेफ्ट साईडला धावपट्टीचा पडलं होतं हे तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळे या रिपोर्टमध्येच बेसिक जी गोष्ट आहे गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेलं तर डोक्याला लागली का पोटात लागली, खरं कुठं लागली जर डोक्यात असेल तर इथं सांगण्यात आले की छातीत लागली। मग इथं बेसिकच जे ऑब्झर्वेशन आहे ते या रिपोर्टरचं नाही तर सॉरी त्या AIB या संस्थेचं चुकलंय या रिपोर्टमध्ये असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। पुढं त्याच्यानंतर इथं रिपोर्टमध्ये तुम्ही बघितलं असेल चर्चा एका झाडाची आहे, रिपोर्टमध्ये झाडे सांगितलेत म्हणजे ट्रीज सांगितलेत। आता ह्याच्यामध्ये अशी कुठली झाडं होती तिथे की ज्याच्यावर हे विमान ज्या झाडांना धडकून, झाडांना एक झाड नाही अनेक झाडांना धडकून हे खाली त्या ठिकाणी पडलं। तर याच्यामध्ये आम्ही थोडंसं बघितलं या बाजूला जिथं हे विमान इथं पडलं होतं तर इथं कुठंच तिथं झाड दिसत नाही, हे झुडूप आहे पण या झुडपाला काही विमान तिथं टच सुद्धा झालं नव्हतं। त्यानंतर हे तुम्हाला दिसलं, पुढे घ्या पुढे घ्या। आता हे माऊली रायते म्हणून लोकल चांगले तिथले पत्रकार आहे, त्यांनी अख्खा रिपोर्ट आहे मोठा आहे 28 जानेवारी तुमचा घेणार नाही। पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा व्हिडिओ आम्ही काढलाय, तिथे हे झुडपं सोडली पण ही झुडपाची हाईट आणि विमान पडल्याची हाईट ही मॅच त्या ठिकाणी कुठंच होत नाही। त्यामुळे रिपोर्टमध्ये झाडांना धडकलं इथंच या AIBचं चूक त्या ठिकाणी झालेलं आहे। मग रिपोर्ट द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला का कुठेतरी झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची असा कुठेतरी केवळवाना प्रयत्न AIB कडनं झाला असं आपल्याला म्हणावं लागेल। पुढे घ्या पुढे। आता दुसरं तिथं असणाऱ्या काही लोकांशी बोलल्यानंतर हे खरं खोटं हे इन्व्हेस्टिगेशन क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CID ला विचारावं लागेल नाही तर CIB ला। काही लोकांचं असं मत आहे की विमानतळाची रेकी करण्यासाठी ऍक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती असं लोकांचं मत आहे। ह्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे, हे त्या CID आणि CBI करावं, याच्यात थोडंसं लक्ष घालावं असं आमचं मत आहे।